नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन चव्हाण फ्रॉम टार्गेट क्लासेस अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12वी सायन्स 12th क्लास सायन्स मॅथमॅटिक्स पार्ट 2चा प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 या 3 प्रश्नांना आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा किंवा डिफरन्सिएशनचा फुल कॉन्सेप्ट जर समजून घ्यायचं असेल तर ओके देन सी ऑल द व्हिडिओज रिलेटेड टू द डिफरन्सिएशन ऑफ आवर चॅनल ओके अँड एन्जॉय द डिफरन्सिएशन. ओके बघा विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्सिएशन हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असतो, लक्षात घ्या. म्हणजे दिलेलं जे फंक्शन असतं बघा, आपल्याला जर दिलेलं फंक्शन हे वायच्या फॉर्ममध्ये असेल, म्हणजे इन द फॉर्म ऑफ वाय, देन एनी फंक्शन दॅट इज x+2 ओके, असं काहीतरी फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे, वायनं दर्शवलेलं आहे. आणि ह्याच फंक्शनला बघा तुम्ही जर पाहिलं, ह्या फंक्शनमध्ये जे एक एक्सप्रेशन आहे विच इज ॲक्च्युली अल्जेब्रिक एक्सप्रेशन, तर ह्या एक्सप्रेशनमध्ये जे आपल्या फंक्शनमध्ये एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशनमध्ये जो व्हेरिएबल वापरलेला असेल तर आपण याला अशा पद्धतीने लिहितो बघा. दिस इज द फंक्शन, बघा एफ स्टँड्स फॉर फंक्शन ऑफ द एनी डिफरन्शिएटिव्ह पार्ट, म्हणजे एफ ऑफ एक्स असं त्याला आपण रीड करतो. याचा अर्थ आहे काय की फंक्शन म्हणजे फंक्शन विथ व्हेरिएबल एक्स, म्हणजे फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ व्हेरिएबल एक्स, म्हणजे एक्स व्हेरिएबल असलेलं डेरिव्हेटिव्हचं फंक्शन. तर ह्या सर्व गोष्टी मुळापर्यंत समजून घेण्यासाठी तुम्ही याआधीचे जेवढेही प्रिव्हियस व्हिडिओज आहेत ते जरूर पहा. ठीक आहे, आज आपण कवर करणार आहोत क्वेश्चन नंबर 4, ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे बघा आपल्या टेक्स्ट बुकमध्ये. सो क्वेश्चन इज दॅट बघा, अ टेबल ऑफ व्हॅल्यूज ऑफ एफ, म्हणजे देर आर द 2 डिफरंट फंक्शन्स आर गिवन एफ अँड जी. आपल्याला 2 फंक्शन दिलेले आहेत, एक फंक्शन दाखवलेलं आहे एफने आणि दुसरं फंक्शन दाखवलेलं आहे जीने. आणि बघा इथं आहे एफ डॅश. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस एफ डॅश, आपण याआधी चर्चा केलेली आहे आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये. एफ डॅश इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह, बघा डेरिव्हेटिव्ह ॲक्च्युली दिस इज द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन एफ अँड दिस बघा जी डॅश मीन्स व्हॉट, डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन विथ ओके जी, डेरिव्हेटिव्ह ऑफ द जी फंक्शन. जर डबल डॅश राहिला असता तर डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, ट्रिपल डॅश राहिला असता तर ट्रिपल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सी. ओके, आपण हे पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणारच आहोत. सो तुम्हाला दिलेला जो फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, ह्या टेबलच्या साहाय्याने आपल्याला काही फंक्शन्स दिलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे फंक्शन्स ऑफ द एक्स व्हेरिएबल आर गिव्हन टू यू इन सम व्हेरियस फॉर्म, इन द फॉर्म ऑफ आर डॅश ओके व्हॉट एव्हर मे बी. आणि एक्स व्हेरिएबल असलेले हे जे फंक्शन आहेत, ह्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. तर बघा नाऊ यू हॅव द गिवन फर्स्ट क्वेश्चन इज दॅट की इफ आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट देन फाइंड आर डॅश ऑफ 2 ओके. म्हणजे याचा अर्थ काय की हा जो आरचं फंक्शन आहे, फंक्शन ऑफ आर विथ व्हेरिएबल एक्स, तर त्या आर ह्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह शोधून त्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे ॲट एक्स इज इक्वल टू 2. तर बघा मग नाव यू कॅन सी हिअर इन द सोल्युशन. तर सोल्युशन काय असेल बघा. ओके, फर्स्ट ऑफ ऑल राईट द गिव्हन पार्ट हिअर अगेन. व्हॉट इज द गिव्हन फंक्शन हिअर, सिन्स व्हॉट आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ इंटू द स्क्वेअर ब्रॅकेट जी ऑफ एक्स square bracket complete, and what we have to find, we have to find, then find r dash of 2 is equal to what. okay, now जे दिलेलं फंक्शन आहे त्या दिलेल्या फंक्शनला तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी डिफरन्शिएटिव्ह करायचं आहे. ओके, आर डॅश ऑफ 2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आधी ह्या आरचा आर डॅश शोधा. आरचा आर डॅश शोधणं म्हणजे काय, दिलेल्या फंक्शनची फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शोधणं, म्हणजे पहिली डेरिव्हेटिव्ह शोधणं. सो डिफरन्शिएशन बघा, व्हॉट इज द
विच टाईप ऑफ द व्हेरिएबल आर यूज्ड इन द गिवन एक्सप्रेशन ऑफ द फंक्शन, फंक्शनच्या दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये कोणता व्हेरिएबल वापरलेला आहे, तर जो फंक्शनच्या एक्सप्रेशनमध्ये जो व्हेरिएबल वापरलेला असेल त्याच व्हेरिएबलने आपण काय करतो, त्याच्या विथ रिस्पेक्टिव्हमध्ये डिफरन्शिएट करतो. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो हाऊ कॅन यू शो द डिफरन्सिएशन ऑफ द एनी पार्ट. सो डी अपॉन डी एक्स मीन्स व्हॉट, differentiate with respect to x of x, r of x, okay, r of x is equal to d upon dx into the bracket what, f of g of x, okay, square bracket complete. Now take the derivative of that. If therefore what is the derivative of r of x, that is r dash of x is equal to व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस फंक्शन. बघा इथं एक्सच्या ठिकाणी पूर्ण फंक्शन आलेलं आहे, लक्षात घ्या. सो इथे डेरिव्हेटिव्ह घेताना एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स, लक्षात घ्या जी ऑफ एक्स, जिथे फक्त एफ ऑफ एक्स पाहिजे होता त्या एक्सच्या ठिकाणी एक पूर्ण फंक्शन आलेलं आहे. कोणतं फंक्शन, जी ऑफ एक्स. जर असं असेल की ज्या ठिकाणी फक्त एक्स हवा म्हणजे एक्स असायला पाहिजे होता त्या ठिकाणी जर एक पूर्ण फंक्शन आलेलं असेल तर अगेन आपल्याला त्या आलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊन काय करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागतं. सो अगेन टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस फंक्शन, कारण की एक्सच्या ठिकाणी जो आलेला आहे त्याचं पुन्हा काय घ्यावं लागतं, डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. मग अजून इथे डिफरन्सिएशन बाकी आहे. ओके, टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ कंटिन्यूस धिस फंक्शन. ओके, यू विल गेट हिअर आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स, तसंच ठेवा. ओके, आणि अगेन द व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन, जी डॅश ऑफ एक्स, लक्षात घ्या. ओके, जी डॅश ऑफ एक्स. मग इथे एक्सच्या ठिकाणी एक्सच आहे. जर पुन्हा ह्या एक्सच्या ठिकाणी एखादं फंक्शन आलं असतं तर आपण पुन्हा ह्या जी ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह घेऊन पुन्हा त्या एक्सच्या ठिकाणी जे दुसरं आलेलं फंक्शन असतं त्या फंक्शनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन आपण पुढे काय करतो, कंटिन्यू मल्टिप्लाय करतो. सो यू कॅन सी हिअर देअरफॉर आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, सॉरी बघा तुम्हाला आता या ठिकाणी पूर्णपणे डिफरन्सिएशन झालेलं आहे. नाऊ विथ द हेल्प ऑफ धिस टेबल वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर डॅश ऑफ 2. मग मला सांगा जर आर डॅश ऑफ 2 हवा असेल, आपल्याला आर डॅश ऑफ 2 इथे पाहिजे असेल तर बघा आर डॅश ऑफ 2 तर आपल्याला काय करावं लागेल, पुट एक्स इज इक्वल टू 2 ओके इन इक्वेशन 1. ह्या इक्वेशन 1 मध्ये काय करा, एक्सच्या ठिकाणी 2 ठेवा. मग आपल्याला काय मिळून जाईल बघा, देअरफॉर यू कॅन सी हिअर आर डॅश ऑफ 2 इज इक्वल टू व्हॉट, एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे 2 ब्रॅकेट कंप्लीट अँड इंटू व्हॉट, जी डॅश ऑफ 2. नाऊ सी आपण बघा आर डॅश प्रत्येक ठिकाणी ह्या इक्वेशनमध्ये ज्याचं बघा दिलेल्या फंक्शनचं डिफरन्सिएशन जो फॉर्म होता तर डिफरन्शिएट झालेल्या फॉर्ममध्ये आपण प्रत्येक ठिकाणी जिथे एक्स आहे त्या ठिकाणी 2 ठेवला तर आपल्याला जे शोधायचं आहे ते मिळेल बघा आर डॅश ऑफ 2. सो विथ द हेल्प ऑफ धिस टेबल ओके आर डॅश ऑफ 2 हा तसाच राहील कारण की आपल्याला त्याची व्हॅल्यू शोधायची आहे. देअरफॉर बघा आर डॅश ऑफ 2 इज इक्वल टू एफ डॅश, तसंच ठेवा एफ डॅश कारण की आधी ब्रॅकेटमधलं फंक्शन सॉल्व करावं लागेल. ओके, अकॉर्डिंग टू बोर्ड मास रूल वी हॅव टू फाइंड फर्स्ट ऑफ ऑल दिस ब्रॅकेट. सो जी ऑफ 2 बघा जी बघा आता जी ओके डॅश नाही बरं का, बघा जी आणि जीची व्हॅल्यू बघा, जिथं एक्सची व्हॅल्यू काय ठेवायची, हा बघा एक्स आहे, एक्सची व्हॅल्यू काय 2. मग हा एक्सच्या ठिकाणी जर इथे 2 ठेवला तर जी ऑफ 2 बघा जी आणि एक्सच्या ठिकाणी 2 हा बघा 2 इथे. मग जी ऑफ एक्सची व्हॅल्यू जेव्हा आपण इथे 2 ठेवू तर जी ऑफ 2 काय 6 आहे बघा. सो येथील 6 आणि इंटू जी डॅश ऑफ 2 बघा जी डॅश ऑफ 2 हा जी डॅश आहे आणि एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे 2. सो हा एक्सच्या ठिकाणी जर आपण इथे 2 ठेवला तर जी डॅश ऑफ 2 बघा 2 जी डॅश ऑफ 2 काय 4 आहे. सो इंटू 4 इयर. नाउ अगेन यू हॅव टू टेक हिअर एफ डॅश ऑफ 6 एफ डॅश. ओके, नाउ एफ डॅश हिअर बघा हा एफ डॅश आणि एक्सची व्हॅल्यू काय 6 आहे बघा. एक्सच्या ठिकाणी आपल्याला 6 ठेवायचं. एफ डॅश ऑफ 6 काय बरं काय 6च्या एफ डॅश ऑफ 6 काय राहील -4. सो -4 इंटू 4 आणि फायनली यू विल गेट हिअर
आर डॅश ऑफ 2 इज इक्वल टू व्हॉट 4 4 जा 16. एक नंबर नेगेटिव्ह आहे, एक नंबर पॉझिटिव्ह आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये जर दोन नंबरचं साईन डिफरंट असेल तर मल्टिप्लिकेशनचं किंवा डिव्हिजनचं जे उत्तर असतं ते नेहमी निगेटिव्ह असतं. ओके 4 4 जा 16. सो दिस इज द व्हॅल्यू फॉर युअर आर डॅश ऑफ 2. ओके ही आहे आर डॅश ऑफ 2ची व्हॅल्यू. ओके नाउ लुक ॲट द क्वेश्चन नंबर 2. ओके मेन क्वेश्चन नंबर 4. मेन क्वेश्चन नंबर 4 मधला आपण आता सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. बघा क्वेश्चन आहे की इफ आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट then find r dash of 4. okay here is a comma which states that then baga now write the given function here. what is the given function r of x? okay manje function of r with variable x. what is that? g of into the bracket baga 3 plus f of x square bracket complete. and what we have to find here? then what we have to find? r dash of 4 is equal to what? okay now this question we have to complete. म्हणजे we have to first of all r dash is nothing but the derivative of this function. ओके नाऊ आपल्याला ह्या फंक्शनच्या आधी डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. सो घ्या मग इथे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे काय करणार मग? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. So you will get here differentiative form. that is what you have to do. therefore d upon dx बघा differentiate with respect to x. you can also use the del sign, del upon del x again, or now you can use like that del upon del x. okay but I think this is the simplification for differentiation of any function. तर कुठल्याही फंक्शनचं डिफरन्सिएशन दाखवण्यासाठी हे सोपं आहे. सो d upon dx into x r of x. ओके म्हणजे काय? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ द फंक्शन r of x इज इक्वल टू d upon dx into the bracket. okay g of into the bracket 3 plus f of x. okay this square bracket is complete again. Now what will be the differentiative form of this? what is the derivative of r means जसं बघा f of x ची डेरिव्हेटिव्ह असते f dash x, तसंच बघा r ची डेरिव्हेटिव्ह असेल मग सिम्पली r dash of x. सो r dash of x इज इक्वल टू व्हॉट इज द डिफरन्शिएटिव्ह फॉर्म? बघा आपल्याकडे फंक्शन काय g of x. बघा g of x पाहिजे होता, पण जिथे नुसता x पाहिजे होता तिथे हे अख्खच्या अख्खं फंक्शन आहे. मग आता काय करायचं बाबांनो? काय करायचं? काहीच नाही करायचं. बघा ज्या ठिकाणी बघा जी ऑफ एक्स पाहिजे होता फक्त त्या एक्सच्या ठिकाणी जेही फंक्शन आलेलं असेल तर आधी काय करायचं? पहिल्या स्टेपमध्ये ह्या जी ऑफ एक्सची बघा त्याला एक्स माना, याला असं समजून की हा एक्स आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय? जी डॅश ऑफ काय? मग जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स अशा पद्धतीने येईल. आणि अगेन जिथे एक्स पाहिजे होता फक्त त्या एक्सच्या ठिकाणी जर काहीतरी एक फंक्शन असेल तर त्या फंक्शनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन त्या तिथे पुढे कंटिन्यू काय करायचे? मल्टिप्लाय करायचं. सो वी हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 3 प्लस एफ ऑफ एक्स. ओके दिस ब्रॅकेट कम्प्लीट. नाउ टेक द डिफरन्शिएशन अगेन. व्हॉट इज द डिफरन्शिएशन ऑफ दॅट? r dash of x is as it is. so g dash of 3 प्लस एफ ऑफ एक्स तसंच ठेवा तात्पुरता. इथे डिफरन्सिएशन आहे बघा. नाऊ यू कॅन सी हिअर देर आर द 2 डिफरंट टर्म्स हिअर. इथे 2 वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहेत आणि रूलनुसार जर 2 वेगळ्या वेगळ्या टर्म्स असतील तर हे जे डिफरन्सिएशन आहे हे डिफरन्सिएशन दोघांना सेपरेट होऊन जाईल. सो यू कॅन सी हिअर डी अपॉन डी एक्स इंटू 3 अँड प्लस डी अपॉन डी एक्स इंटू बघा एफ ऑफ एक्स into f of x. again you can see here. now take the derivative of that functions. या फंक्शनचा आता डेरिव्हेटिव्ह घ्या. so you will get here r dash of x is equal to g dash of 3 plus f of x into the bracket. okay what is the derivative of any constant number? कोणत्याही कॉन्स्टंट नंबरची डेरिव्हेटिव्ह का असते? 0. बघा कॉन्स्टंट नंबर इज नथिंग बट इट इज अ नंबर विच डज नॉट कन्सिस्ट एनी व्हेरिएबल. असा एक नंबर ज्याच्यासोबत कोणतीही व्हेरिएबल नसते. प्लस व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन? एफ डॅश ऑफ
एक्स. नाऊ यू कॅन सी हिअर, तुम्ही इथं बघू शकतात बघा की जर आपण याला जर अजून अरेंज केलं, सो आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू जी डॅश ऑफ इंटू द ब्रॅकेट 3 प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट 0 प्लस समथिंग, कारण आता फक्त तेच फंक्शन राहील इंटू एफ डॅश ऑफ एक्स. बघा व्हॉट इज द रिलेशन बिटवीन टू ब्रॅकेट्स, दोन ब्रॅकेट्समध्ये काय संबंध असतो, गुणाकाराचा. नाऊ यू कॅन सी हिअर, नाऊ आपल्याला बघा काय शोधायला सांगितलं आहे, आर डॅश ऑफ 4. मग इथे आर डॅश तर आलेला आहे, मग ह्या एक्सच्या ठिकाणी काय असायला पाहिजे होता, 4. मग जर ह्या एक्सच्या ठिकाणी 4 राहिला असता, 4 राहिला असता, तर हा झाला असता आर डॅश ऑफ 4 जो आपल्याला शोधायचा आहे. नाऊ मग काय करणार, पुट. ओके, याला इक्वेशन नंबर 1 घ्या. नाऊ पुट हिअर, बघा पुट एक्स इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 मध्ये काय करा, एक्सच्या ठिकाणी 4 पुट करा. सो यू विल गेट हिअर, आय एम रायटिंग हिअर, बघा मी इकडे लिहितोय. सो हा बघा आर डॅश जशाच्या तसा. ओके, देअरफॉर आर डॅश एक्सच्या ठिकाणी काय 4 इज इक्वल टू जी डॅश ऑफ 3 प्लस जशाच्या तसा. ओके, नाऊ put the instead of x here 4, f of 4 bracket complete into f dash of x च्या ठिकाणी ठेवायचं आहे 4. नाऊ फ्रॉम विथ द हेल्प ऑफ दिस टेबल तुम्हाला यांच्या व्हॅल्यू मिळून जातील. बघा आर डॅश ऑफ 4 आपल्याला शोधायचा आहे. ओके, सो आर डॅश 4 तसंच ठेवा इज इक्वल टू हा जी डॅश ऑफ इंटू द ब्रॅकेट बघा 3 प्लस जशाच्या तसा. व्हॉट विल बी द एफ ऑफ 4, बघा एफ. आता इथे बघा फक्त एफ पाहिचा, एफ आणि इथे जर 4 राहिला असता तर एफ ऑफ 4 झाला असता. मग बघा एक्सची व्हॅल्यू 4 कुठे, बघा ही हा एक्स पुट करा, एक्सच्या ठिकाणी काय पुट करणार 4. हा एक्सचा 4 जरी इथे ठेवला तर हा एफ ऑफ 4 होऊन जातो आणि एफ ऑफ 4च्या वेळेला काय व्हॅल्यू आहे 3. ओके, 3 ब्रॅकेट कंप्लीट इंटू एफ डॅश, बघा एफ डॅश इथे हा 4 जरी इथे राहिला असता एफ डॅश ऑफ 4. सो 4च्या वेळेला एफ डॅश काय बघा 5. Now therefore r dash of 4 is equal to g dash of 3 plus 3 6 into 5 as it is. Again find the value of g dash of 6. बघा g dash कुठे आहे, बघा g dash. ओके, यू कॅन सी हिअर g dash. ओके, g dash मग एक्सची व्हॅल्यू जर 6 राहिली असं बघा 6, सो इथे 6 ठेवा. जर g dash of 6 झाला असता मग 6च्या वेळेला g dash of 6 काय राहिला असता, हे बघा 7. ओके, काय राहिलं असतं 7. सो यू कॅन राईट हिअर आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू 7 into 5 अँड व्हेन यू मल्टिप्लाय डू दिस ऑफ दिस 2 numbers देन यू विल गेट हिअर आर डॅश ऑफ 4. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ आर डॅश ऑफ 4 हिअर 7 5 35 बघा 7 5 35 ही तुमची आर डॅश ऑफ 4ची व्हॅल्यू. बघा म्हणजे हा जो फंक्शन होता आर ऑफ एक्स, तर त्या आर ऑफ एक्सच्या डिफरन्शिएटिव्ह फॉर्मचं म्हणजे आर डॅशचा जो फॉर्म होता त्याची व्हॅल्यू आलेली आहे ॲट एक्स इज इक्वल टू 4. एक्स जेव्हा 4 असेल त्यावेळची व्हॅल्यू आहे 35. ओके, ओके बघा नाऊ वी विल गो टुवर्ड्स द नेक्स्ट एक्झाम्पल इन द क्वेश्चन नंबर 4. आपण क्वेश्चन नंबर 4 मधल्या तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3 बघा तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी 4 मधला तिसरा. या ठिकाणी दिलेलं फंक्शन आहे एस ऑफ एक्स, म्हणजे फंक्शन ऑफ एस विथ व्हेरिएबल एक्स, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा हे वेगळे वेगळे फंक्शन दिले आहेत. सो यू कॅन राईट हिअर, बघा आपल्याला एस डॅश ऑफ 4 शोधायचं आहे. म्हणजे आधी याला एस डॅशमध्ये कन्वर्ट करायचं आहे. एस डॅश इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस फंक्शन. नाऊ मग डेरिव्हेटिव्ह आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डिफरन्शिएट. ओके, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. ओके, जे फंक्शनमधल्या एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबल वापरलेला असतो त्याच्याच रिस्पेक्टमध्ये आपल्याला इथं डिफरन्शिएट करावं लागतं. लक्षात घ्या, जर इथे एम राहिला असतं तर आपण म्हटलं असतं विथ रिस्पेक्ट टू एम. आय विल टेल यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. सो ओके, वी विल कवर दिस क्वेश्चन. हाऊ कॅन यू एक्सप्रेस दिस डिफरन्शिएटिव्ह फॉर्म डी अपॉन डी एक्स, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ एस ऑफ एक्स. ओके, इज इक्वल टू व्हॉट, डी अपॉन डी एक्स. म्हणजे काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट. ओके, नाऊ you will see here what is the derivative of that s dash of x. Okay, differentiative s dash of x
इज इक्वल टू व्हॉट वा एफ ऑफ हा एक्स, हा पूर्ण एक्स पाहिजे होता एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय राहते एफ डॅश ऑफ एक्स. पण एक्सच्या ठिकाणी काय आलेलं आहे पूर्ण अख्खच्या अख्खं फंक्शन आलेलं आहे. जर एक्सच्या ठिकाणी एखादं फंक्शन आलेलं असेल जिथे एक्स पाहिजे होता मुळात, त्या ठिकाणी जर एखादं फंक्शन असेल तर त्या फंक्शनच्या ठिकाणी आलेलं जेही एक्सप्रेशन असेल त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. ओके, सो व्हॉट विल बी द डिफरन्शिएशन ऑफ धिस एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स. अगेन वी हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस फंक्शन बिकॉज एक्स पाहिजे होता पण एक्सच्या ठिकाणी हे आलेले म्हणून त्याचं पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. सो टेक द अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स. ओके, यू कॅन सी हिअर नाऊ. बघा मी आता डायरेक्टली पटापट डेरिव्हेटिव्ह घेतो. बघा एस डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ, सो 9 मायनस एफ ऑफ एक्स. ओके नाही, आता इथे बघा ह्या दोन वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहेत तर यांना हा जो डिफरन्सिएशन फॉर्म आहे तो सेपरेट होऊन जाईल. सो व्हॉट इज द बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ 9 घ्यावं लागेल आणि मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. सो व्हॉट विल बी द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 9, ह्या 9चा डेरिव्हेटिव्ह करेल 0 मायनस आणि एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह करेल एफ डॅश ऑफ एक्स राहील. ओके, सो यू कॅन अरेंज दिस अगेन एस डॅश एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट आणि 0मधून मायनस एफ डॅश ऑफ एक्स केला तर यू कॅन सी हिअर व्हॉट मायनस एफ डॅश ऑफ एक्स. ओके, इन दिस वे. नाऊ बघा एस डॅश आलेला आहे आपल्याकडे एस डॅश आलेला आहे आणि वी हॅव टू फाइंड एस डॅश ऑफ 4. जर इथे एस डॅश ऑफ 4 राहिला असता मग इथे काय करावं लागेल, हा जो एक्स आहे त्या एक्सच्या ठिकाणी आपल्याला काय ठेवावं लागेल 4. सो मग इथे म्हणा पुट एक्स इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. ओके, हे जे इक्वेशन आहे याला 1 नंबर द्या इन इक्वेशन 1. नाऊ राईट द इक्वेशन 1 अगेन. काय ते एस नाऊ पुट द व्हॅल्यू ऑफ एस डॅश ऑफ एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला 4 कारण की एस डॅश ऑफ 4 शोधायचं आहे इज इक्वल टू एफ डॅश जशाच्या जसं 9 मायनस एफ ऑफ 4 ब्रॅकेट कंप्लीट आणि इंटू ओके मायनस एफ ऑफ एफ डॅश ऑफ 4 ओके ब्रॅकेट कंप्लीट. नाऊ यू कॅन राईट हिअर. ओके, आपण इकडे लिहूयात तर तुम्ही बघू शकतात. बघा एस डॅश ऑफ 4 आपल्याला शोधायचं होतं तसंच ठेवा. एस डॅश ऑफ 4 इज इक्वल टू एफ डॅश तसंच राहील आधी ब्रॅकेट सॉल्व होईल. एफ डॅश आधी ब्रॅकेट सॉल्व करावा लागतो. हा बघा 9 मायनस बघा आता ह्या टेबलच्याच आहे ना एफ ऑफ 4. बघा एफ ऑफ कुठे, हा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय पाहिजे होती 4. बघा एक्सची व्हॅल्यू 4 आणि जर एक्सची व्हॅल्यू 4 असताना हा एफ ऑफ 4 झाला असता तर 4च्या वेळेला एफ ऑफ 4 करायला असता बघा 3 करायला असता 3 ब्रॅकेट कंप्लीट इंटू हा इथे मायनस आहे बघा मायनस आणि एफ डॅश ऑफ 4 काय आहे, एफ डॅश ऑफ 4 काय आहे बघा एफ डॅश इथे आणि हा 4 म्हणजे इथे 4 जर राहिला तर एफ डॅश ऑफ 4च्या वेळेला काय राहिला असता 5 मायनस 5 हिअर. नाऊ एस डॅश ऑफ 4 ब्रॅकेट अजून पूर्णपणे सॉल्व झालेला नाही आहे. हा ब्रॅकेट सॉल्व करा. एफ डॅश ऑफ 9 मायनस 3 हाऊ मच हिअर हाऊ विल रिमेनिंग हिअर 9 मायनस 3 6 अँड इंटू मायनस 5 ॲज इट इज. मग बघा आता काय करायचं एस डॅश ऑफ 4 तसंच ठेवा. देअरफॉर एस डॅश ऑफ 4 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 6. बघा हा एफ डॅश आहे बघा एफ डॅश आणि हा इथं 6 पाहिजे होता म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय ठेवायची 6. मग एक्सची व्हॅल्यू 6 इथे एफ डॅश ऑफ 6 राहिला असता तर 6च्या वेळेला काय राहिला असता -4. सो -4 इंटू -5 अँड मल्टिप्लाय टू दिस नंबर. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू नंबर्स लाईक दॅट. बघा व्हॉट विल बी द मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू नंबर्स एस डॅश ऑफ 4 इज इक्वल टू 4 5 जा 20. ओके, दोघांचं साईन सेम आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये किंवा डिव्हिजनमध्ये जर दोघं संख्यांचं चिन्ह सेम असेल तर ॲन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, दिस इज द एस डॅश ऑफ 4 अँड दॅट इज इक्वल टू 20. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 मधला जो राहिलेला चौथा सब क्वेश्चन आहे तो चौथा सब क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सोडवण्याचा ट्राय करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, when you will try to solve the question number sub question number 4 in the question number 4. Okay, it is very easy when you understand the previous 2-3 questions.
देन यू कॅन सॉल्व इझिली द क्वेश्चन नंबर 4. तर बघा मग आता या ठिकाणी सगळ्यात आधी बघा आपण डायरेक्टली आता क्वेश्चन नंबर 4कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 4मध्ये काय म्हटलं बघा, ॲझ्युम दॅट f'(3) इज इक्वल टू 1, g'(2) इज इक्वल टू 5. म्हणजे एफ या फंक्शनचं डेरिव्हेटिव्हची थर्ड व्हॅल्यू दिलेली आहे ॲट एक्स इज इक्वल टू 3 1. जी ह्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची ॲट एक्स इज इक्वल टू 2ला व्हॅल्यू दिलेली आहे 5. आणि हे जे फंक्शन g(2) म्हणजे ॲट एक्स इज इक्वल टू 2 जीची व्हॅल्यू दिलेली आहे 3. अँड y इज इक्वल टू काय दिला f(g)(x) दिलेला आहे. तेव्हा dy/dx ॲट एक्स इज इक्वल टू 2 काय असेल, म्हणजे dy/dx म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस y. व्हॉट इज द गिवन फंक्शन हिअर. दिलेलं फंक्शन काय बघा विद्यार्थी मित्रांनो, y इज इक्वल टू f ऑफ g(x) ब्रॅकेट कंप्लीट देन ओके. अँड देन व्हॉट वी हॅव टू फाइंड हिअर. ओके, काय शोधायचं आपल्याला, काय शोधायचं की dy/dx ॲट एक्स इज इक्वल टू 2. म्हणजे ह्या वायचं डेरिव्हेटिव्ह जे असेल, म्हणजे बा वाय ह्या फंक्शनचं डिफरन्सिएशन dy/dx च्या वेळेला एक्सच्या ठिकाणी 2 व्हॅल्यू ठेवल्यानंतर येणारी व्हॅल्यू काय येईल असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. नाऊ हे जे दिलेलं फंक्शन आहे बघा, याला dy/dx म्हणजे काय, ह्या वायचं डिफरन्सिएशन. सो इथे काय करा मग, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह बघा कोणतं ह्या फंक्शनच्या एक्सप्रेशनमध्ये कोणता व्हेरिएबल आहे एक्स, म्हणून इथे विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये काय करणार, डिफरन्शिएट. जर तुम्ही डिफरन्शिएट केलं तर बघा यू कॅन सी हिअर d/dx इंटू वाय इज इक्वल टू d/dx इंटू द ब्रॅकेट बघा f ऑफ g(x) ब्रॅकेट कंप्लीट ओके. अँड यू कॅन सी बघा व्हॉट देअरफॉर dy/dx इज इक्वल टू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट dy/dx. ओके, मागच्या व्हिडिओ बघा, बेसिकच्या व्हिडिओ बघा, तुम्हाला हा कॉन्सेप्ट एकदम सहजपणे आणि सोप्या पद्धतीने समजेल. ओके, इट्स माय प्रॉमिस टू यू. ओके, लक्षात घ्या, अगदी सिम्पल आहे, फक्त सिम्पल वेने बघता आलं पाहिजे. सो व्हेन यू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस एफ ऑफ एक्स पाहिजे होता सर, काय पाहिजे होता सर, इथं एफ ऑफ एक्स पाहिजे होता, नाही सर. मग काय करायचं सर, आता लक्षात घ्या, जिथं एफ ऑफ एक्स पाहिजे बघा, जिथं एखाद्या फंक्शनच्या प्रेझेंटेशनमध्ये एक्सप्रेशनमध्ये एक्स पाहिजे, त्या ठिकाणी जर पूर्ण फंक्शनच आलेलं असेल सर, तर त्याला काय करायचं सर, की त्या एक्सच्या ठिकाणी आलेल्या फंक्शनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन आपल्याला पुढे मल्टिप्लाय करावं लागतं. पण आधी याला एक्स प्रमाणे बिहेव करा. ओके, एक्स प्रमाणे बिहेव करायचं. सो यू विल गेट हिअर f' ऑफ g(x) आणि अगेन जिथे एक्स पाहिजे होता तिथे हे अख्खच्या अख्खं फंक्शन म्हणून त्या फंक्शनचं पुन्हा काय इंटूमध्ये डेरिव्हेटिव्ह. सो अगेन द डेरिव्हेटिव्ह ऑफ g(x). नाऊ टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस पार्ट. You will get here dy/dx is equal to f' of g(x) into what is the derivative of that g' of x. Okay, g' of x, and then you will get here what बा पूर्णपणे झालेलं आपलं डेरिव्हेटिव्ह पूर्ण झालेलं आहे. ओके, नाऊ what you have to say here, what is अ मॅथमॅटिक्स सेइंग टू यू. गणित काय म्हणते तुम्हाला की हे जे डेरिव्हेटिव्ह आहे वायचं. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ द वाय dy/dx ॲट एक्स इज इक्वल टू 2 काय करा, त्याची व्हॅल्यू शोधा. मग हा जो बघा हे जे डेरिव्हेटिव्ह देअरफॉर ॲट एक्स इज इक्वल टू 2. नाऊ हाऊ कॅन यू राईट दिस डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इज इक्वल टू 2. यू कॅन राईट हिअर लाईक दॅट. ओके, dy/dx ॲट एक्स इज इक्वल टू 2. बघा इथे जे असतं ना बेसला, तर याला म्हणतो आपण ॲट एक्स इज इक्वल टू 2. ॲट एक्स इज इक्वल टू 2 आणि याचाच मिनिंग होत असतो की जिथं एक्स असेल तिथं काय ठेवा, डेरिव्हेटिव्ह बघा ह्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हमध्ये जिथे एक्स असेल तिथे काय ठेवायचं आहे, आपल्याला 2 ठेवायचं आहे. नाऊ यू कॅन सी हिअर f' जशाच्या तसा इंटू द ब्रॅकेट g ऑफ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स बघा एक्स इज इक्वल टू 2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू g' of 2. Now you have given here, you can see बघा dy/dx ॲट एक्स इज इक्वल टू 2 तसंच ठेवा. बघा आपण
आलेल्या डिफरन्सिएशनच्या ठिकाणी एक्स म्हणजे आलेल्या डिफरन्सिएशनमध्ये एक्सच्या ठिकाणी 2 ही व्हॅल्यू ठेवून आपण त्या डिफरन्शिएटिव्ह पार्टची काय शोधतोय, व्हॅल्यू शोधतोय ॲट एक्स इज इक्वल टू 2. सो बघा हा एफ डॅश तसाच राहील, आधी ब्रॅकेटमधला विचार करावा लागेल. ओके, ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल आपल्याला. हा जी ऑफ तसंच ठेवा, जी ऑफ 2 बघा, सॉरी हे मी एक्स्ट्रा लिहिलं बघा. जी ऑफ 2 काय आपल्याला व्हॅल्यूज दिलेलं बघा. जी ऑफ 2 सॉरी माझ्याकडनं इथे लिहायचे राहिले आहेत, तुम्ही ती लिहून घ्यायचे आहेत ॲन्सर लिहिताना. जी ऑफ 2 काय बघा इज 3. ओके, जी ऑफ 2 आहे 3 अँड अगेन इन टू जी डॅश ऑफ 2 काय बघा 5. ओके, जी डॅश ऑफ 2 आहे 5. अगेन यू कॅन सी हिअर dy अपॉन dx ॲट एक्स इज इक्वल टू 2. व्हॉट एफ डॅश ऑफ 3, एफ डॅश ऑफ 3 आहे आपल्याकडे 1 इंटू 5 and you can see here what dy upon dx at x is equal to 2 is equal to 5 1 जा 5 बघा 5 1 5 आणि हे आलेले बघा dy upon dx at x is equal to 2 ला काय व्हॅल्यू आलेलं आहे त्या y च्या डेरिव्हेटिव्हची 5. ओके, at x is equal to 2 ला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमधील लास्ट क्वेश्चन नंबर 6 कवर करणार आहोत. ठीक आहे, बाकीचे जे क्वेश्चन्स बघ क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 हा आपण एका स्पेशल व्हिडिओमध्ये प्रेझेंट करणारच आहोत. कारण की बघा एकदमच जर एवढा कालावधीपर्यंत तुम्ही व्हिडिओ अटेंड केला तर तुम्हाला तुमचा जो माइंडसेट आहे बघा, तो माइंडसेट जो आहे तो माइंडसेट थोडासा डिस्टर्ब झाल्यानंतर यू कांट फोकस इन द सिमिलर वे फ्रॉम स्टार्टिंग टू एंडिंग. 6 बघा, क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला दिलेलं जे फंक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे एच ऑफ एक्स इज इक्वल टू इंटू द स्क्वेअर रूट. ओके, स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 टाइम्स जी ऑफ एक्स. ओके, अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं फंक्शन आहे. आणि बघा काही व्हॅल्यूज पण तुम्हाला दिलेल्या आहेत, तुम्ही इथे पुढे त्या व्हॅल्यूज लिहून घ्यायच्यात बघा. ठीक आहे, त्या मी इथे काही लिहित नाही आहे. ओके, बघा मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं केलेलं काय आहे की एच डॅश ऑफ 1 काय, एच डॅश ऑफ 1 काय करा, फाइंड करा. सो एच डॅश ऑफ 1 काय असेल, एच डॅश ऑफ 1 इज नथिंग बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ एच डॅश. H dash is nothing but that the differentiation of this h of x. Okay, when you differentiate this h of x then you will get h dash of x here, and when you put the value at the place of x is equal to 1 then you will get h dash of 1. सो सगळ्यात आधी बघा याचा एच डॅश फॉर्म म्हणजे डेरिव्हेटिव्ह फॉर्म म्हणण्यासाठी आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल. आणि ह्या एक्सप्रेशनमध्ये कोणता व्हेरिएबल वापरलेला आहे, एक्स. मग कोणाच्या रिस्पेक्टमध्ये आपण डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाऊ चला मग आता डिफरन्शिएट करा. सो डी अपॉन डी एक्स इंटू एच ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स into the bracket square root of 4 times f of x plus 3 into g of x bracket complete. Now you can see here बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता what will be the derivative of that h dash of x. आणि बघा हा जो ना बघा हा पूर्ण डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण फॉर्म्युला पाहिला आहे. ओके, आपण असा फॉर्म्युला पाहिला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. काय असते डेरिव्हेटिव्ह, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह असते 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स अशी डेरिव्हेटिव्ह असते बघा. मग हा जर रूट एक्स राहिला असता, हा इथे जर एक्स राहिला असता, मग हा काय झाला असता स्क्वेअर रूट ऑफ एक्स. मग जिथे एक्स पाहिजे होता पण तिथे एक्स नाही आहे. ओके, लक्षात घ्या तिथे एक अख्खच्या अख्खं फंक्शन आलं आहे, हा वेगळा भाग आहे. पण सुरुवातीला तुम्हाला ह्या पूर्ण याला एक्स मानून चालावं लागेल. जर आपण असं मानून चाललो की हा जर कदाचित एक्स राहिला असता, जर हा एक्स राहिला असता तर हा झाला असता स्क्वेअर रूट ऑफ एक्स. आणि आपण स्क्वेअर रूट ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह घेतली असती काय 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स. म्हणजे काय बघा व्हॉट विल बी द डेरिव्हेटिव्ह दॅट 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स. पण एक्सच्या ठिकाणी काय एक्सच्या ठिकाणी हे फंक्शन आहे बघा 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 टाइम्स जी ऑफ एक्स. ओके, काय फंक्शन आहे 4 टाइम्स एफ ऑफ एक्स प्लस 3 टाइम्स जी ऑफ एक्स इंटू बघा अगेन इंटू बघा इंटू
जिथे एक्स पाहिजे होता बघा त्या एक्सच्या ठिकाणी हे पूर्ण फंक्शन आलेलं आहे. तर बघा सुरुवातीला काय करायचं की याला स्क्वेअर रूट ऑफ जो फॉर्म्युला आपल्याकडे आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणेच बिहेव करायचं. म्हणजे या पूर्ण फंक्शनला तुम्ही एक्स जर मानलं तर स्क्वेअर रूट ऑफ एक्स होईल. सो अकॉर्डिंग टू धिस what is the derivative of that? Okay, you can write here what is that h dash of x is equal to what will be the derivative of square root of x. जर हा x राहिला असता तर स्क्वेअर रूट ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह काय राहिली असती 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 4 टाइम्स f of x प्लस 3 टाइम्स g of x इंटू बघा पण जिथे एक्स राहिला असता त्या एक्सच्या ठिकाणी जर एखादं फंक्शन आलेलं असेल तर त्या फंक्शनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन आपल्याला कंटिन्यू काय करावं लागतं मल्टिप्लाय करावं लागतं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन एक्सच्या ठिकाणी काय आलेला आहे हा बघा हा पार्ट आलेला आहे तर त्याचं पुन्हा काय करावं लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल 4 टाइम्स एफ ऑफ एक्स प्लस 3 टाइम्स जी ऑफ x. You can write here. Now take the derivative of that function again. Therefore you will get here h dash of x is equal to what 1/2 times square root of 4 times f of x प्लस 3 टाइम्स g of x टाइम्स म्हणजे इंटू बरं का लक्षात घ्या इंटू what is the derivative of that. How can you take the derivative of these functions was separate derivative आहे. So now you can d upon dx of 4 times f of x plus d upon dx into what 3 times g of x. बघा लक्षात घ्या जर एखाद्या फंक्शनमध्ये ओके दोन वेगळ्या टर्म्स असतील तर तो जो डिफरन्सिएशन फॉर्म आहे जो डिफरन्शिएट आहे ते दोघांना सेपरेट केलं जातं. नाऊ यू हॅव टू टेक द अगेन डिफरन्सिएशन ऑफ दिस 2 टर्म्स. आपल्याला पुन्हा ह्या 2 टर्म्सचं काय घ्यावं लागेल डिफरन्सिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. सो हे ॲज इट इज स्क्वेअर रूट ऑफ 4 टाइम्स एफ ऑफ एक्स प्लस 3 टाइम्स जी ऑफ एक्स इंटू द ब्रॅकेट वाट बघ कॉन्स्ट कुठल्याही फंक्शनचा कोइफिशियंट पुढे इंटू व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एफ ऑफ एक्स दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स नंतर प्लस बघा कोइफिशियंट पुढे 3 इंटू व्हॉट विल बी द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस जी ऑफ एक्स जी डॅश ऑफ एक्स. ओके अशा पद्धतीने नाऊ आय विल कंटिन्यू हिअर. ओके सो बघा इथून पुढची स्टेप बघा विद्यार्थी मित्रांनो इथून पुढची स्टेप. सो आपल्याकडे आहे बघा देअरफॉर एच डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू आता मला सांगा एच डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू आहे आपल्याला काय फाईंड करायचं आहे एच डॅश ऑफ 1 काय शोधायला लावला आहे एच डॅश ऑफ 1 शोधायचं आहे हो की नाही. तर एच डॅश ऑफ 1 असण्यासाठी आपल्याला काय पाहिजे बघा एच डॅश आपल्याकडे आहे एच डॅश ऑफ एक्स मग ह्या एक्सच्या ठिकाणी काय असेल पाहिजे होतं काय असेल पाहिजे होतं विद्यार्थी मित्रांनो इथं 1 राहिला असता एक्सच्या ठिकाणी तर हा एच डॅश ऑफ 1 झाला असता. मग काय करा पुट ओके पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 ओके इक्वेशन 1 मध्ये. नाऊ यू कॅन राईट हिअर देअरफॉर काय बनेल एच डॅश ऑफ एक्सच्या ठिकाणी काय 1 इज इक्वल टू 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ बघा 4 इंटू एफ ऑफ 1 प्लस 3 इंटू जी ऑफ 1 आणि इंटू द ब्रॅकेट अगेन 4 इंटू बघा एफ डॅश ऑफ 1 प्लस 3 इंटू एफ जी डॅश ऑफ 1. So now put the value of each term here. You can see h dash of 1 is equal to 1/2 into the square root what 4 into f of 1 काय 4 आहे बघा प्लस 3 इंटू जी ऑफ 1 काय 3 आहे ओके अगेन इंटू द ब्रॅकेट बघा 4 इंटू एफ डॅश ऑफ 1 काय बघा 3 आहे प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1 बघा जी डॅश ऑफ 1 काय 4 आहे. सो यू कॅन पुट द व्हॅल्यू ऑफ ईच डिफरन्शिएटिव्ह फॉर्म. सो यू विल गेट हिअर अगेन एच डॅश ऑफ 1 इज इक्वल टू 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ यू कॅन सी हिअर 4 4 जा 16 ओके. नाऊ यू कॅन राईट हे बघा 4 4 जा 16 प्लस 3 3 जा 9 ओके इंटू सॉल्व दिस ब्रॅकेट
you will get here 4 3s are 12 plus 3 4s are 12. Okay, 4 3s are 12 and 3 4s are 12. 4 3 12, 3 4 12. Okay, now you can write here, but therefore h dash of 1 is equal to 1 upon 2 into the square root. What? 16 plus 9, you will get here 25 into what is the addition of these two numbers, 12 and 12, it is 24. Okay, multiply the top numbers and bottom numbers. Here is the bottom is 1. Okay, multiply the top numbers and multiply the bottom numbers, म्हणजे अंशांचा गुणाकार अंशस्थानी, छेदांचा गुणाकार छेदस्थानी, and you will get here again what? बघा, so you will get here h dash of 1 is equal to 24 ones are 24 upon, okay, 2 times, हा बघा, हा स्क्वेअर रूट ऑफ 25. इज इट परफेक्ट स्क्वेअर नंबर? यस. if the square root consists any perfect square number, then it will be out of the square root with its square root. Okay, what is the square root of 25? It is 5. Okay, now you can multiply these two. बघा, इथे 2 into 5 आहे, तर 2 ने ह्या 24ला डिवाइड होतं. बघा, 2चा टेबल कुठपर्यंत म्हटलं तर 24 येतो. ओके, 2 1s are 2 and 2 2s are 4. ओके, 12 2s are 24. So what is the remaining part? You have h dash of 1 is equal to, न्यूमिरेटरला आहे 12 and upon 5. सो धिस इज द व्हॅल्यू फॉर h डॅश ऑफ 1. सो ओके विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ सेशन जरूर समजला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.